विद्यार्थ्यांचं गायन सादरीकरण, वादन सादरीकरण आणि त्यानंतर आजचा प्रमुख कार्यक्रम म्हणजे सत्कार मूर्तींचा सत्कार आणि मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि त्यांची मनोगत. संगीत रसिक आहेत त्यांचं देखील या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करूया. माननीय गोविंद मोने सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमाचे आणि गुरुकुलचे सर्वेसर्वा आणि गुरुवर्य श्री दामोदर उर्फ भाई शेवडे अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या सगळ्या रसिकांशी संवाद साधा. सुस्वागतम, स्वागतम. उत्तम कापसेकर साहेब यांचा यथोचित सत्कार करावा. हा सत्कार त्यांनी स्वीकारला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या प्रत्येक कार्याला माता सरस्वती त्याप्रमाणे देव ज्ञानेश्वर त्या सर्व देवता त्यांच्या कार्यामध्ये सतत त्यानंतर श्री सुभाष श्री वसंतकुमार शेळगावकर यांचंही स्वागत. एक वर्ष 12 वर्ष संगीत अभ्यास केल्यानंतर गुरुकुल पद्धतीने शिकत गायकीमध्ये ठुमरी, तांदा, अभंग नवीन गीतरचना करणे यामध्ये त्यांचा खंड होता. श्री कृष्ण गोरे सावंतवाडी. असं हे वेगळं नातं गुरु हे नातं मी अनुभवलं, आजपर्यंत अनुभवतो. ज्या गुरुची मी सूर्याची कशी वाट बघतो, त्या गुरुंच्या शब्दांची वाट बघतो किंवा प्रेम असं रोज आणि शिष्याचं की हे वेगळं अद्भुत नातं. आणि त्यासाठी मी खूप आनंदित आहे, खूप आनंदित होतो. जसा परमेश्वर भेटतो तसा बहीण प्रति माझं जे नातं, गुरुंचं नातं हे मी अनुभवलं. आणि खरं सांगायचं म्हणजे मला त्यांच्या कृपेने त्यांनी जेव्हा संगीत शिकवायला सुरू केलं तेव्हा माझं आरोग्य मला म्हणजे ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा खूप त्रास झाला. पण त्याला न दमवता त्यांची शक्ती त्याने मला कधी पहिले म्हणायचे बावळट कसा भेटला, पण त्यांच्या शक्तीतूनच मी उभा राहिलो. आणि त्यांचा प्रत्येक शब्दात शक्ती आहे आणि त्यांचा उपदेश त्यांना मी आध्यात्मिक गुरु सुद्धा मानतो. आणि ते त्यांच्या ह्याच्यावर पावलं मी पुढे अजूनपर्यंत चालू आहे. एवढे माझे सत्कार मला वाटतं त्यांच्या कृपेने 50 पर्यंत मोठे सत्कार झालेले. पण मला कधी गर्व किंवा ते म्हणजे माझ्याकडून एवढं काही घडलेलं नाही असं मी बाहेर सांगत असतो. पण त्यांच्या आशीर्वादाने आजचा हा सत्कार आहे तो मला खूपच प्रेरणादायी आणि मोठा आशीर्वाद आणि हाच खरा माझा सत्कार आहे. कारण आणखी एक माझ्या जीवनात असा किस्सा घडला होता की माझी फॅमिली
काशी प्रयागाचं म्हणजे जाणं ठरलं. आणि बाह्य आल्याने मला म्हणाले हा सत्कार सकाळपासून संध्याकाळ अशी विधा मनस्थिती ती सध्या काय हे करायचं. मग मी ठरवले की बाई जे पाहिजे हे काशी प्रयाग ह्याच्याशिवाय मला दुसरं काही नाही. आमच्यासारखे खेडेगावातून किंवा कठीण परिस्थितीतून शिकण्यासाठी पुढे आलेले विद्यार्थी भाईसारखे गुरु लाभणं म्हणजे खरंच आमचं मोठं भाग्य आहे. कारण आमच्याकडे काहीही नसताना त्यावेळेला शिकायची फार चिंता होती, इच्छा होती, पण शिकवणारे चांगले गुरु कुठे मिळणार. कारण आम्ही लहानपणापासून अभिश्री बुवांचे अभंग, नाट्यगीतं, कडकडे यांचे नाट्यगीतं वगैरे ऐकायचे, जशा तशी कॉपी मारायचे. पण मुळात संगीत काय असतं, ईश्वरांचा अभ्यास कसा करावा, हे मूळ आम्हाला भाईने शिकवलं. भाईच्या हर एक गळ्यातून येणाऱ्या हरकती आम्ही आशाभूत होऊन ऐकत होतो त्यावेळेला, की आमच्या गळ्यात हे कधी येणार. तर भाईने आम्हाला असं शिकवलं की असा मार्ग दिला की एवढी जरी एक थोडी शिकवली तरी त्या मार्गाने गेल्यानंतर काहीतरी आपल्याला मोठं मिळणारच नक्कीच, अशी त्यांची शिकवण होती. आणि विनामूल्य आम्हाला शिकवलं. आमच्याकडे कधीही त्यांनी पैशांची अपेक्षा झाली नाही. आमच्या संस्थेनं ज्यांना घडवलं अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आमच्या संस्थेच्या सभागृहामध्ये आमच्या संस्थेच्या आयोजनाच्या मार्फत होतो. हा एक युद्धचक्र आयोग आहे. स्वप्नील मगाशी वर्णन करताना सांगण्यात आलं की कोयनातून इथपर्यंत चालत येणारी छोटी बालमूर्ती इथे संगीत शिकली. या स्वप्नील गोरेच्या बाबतीमध्ये असं आहे की त्याचे वडील संगीत प्रेमी होते. त्यांच्या आजोबांना मी बघितलं होतं. सकारात्मक बापू गोरे हे त्या काळातले 60च्या दशकातले तुळसमधले एक आघाडीचे भजन गायक होते. उत्तम ऑर्गन वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे. असा आजोबांकडून आलेला संगीत वारसा घेऊन स्वप्नील तयार झाला. आज स्वप्नील हा साधारणपणे सिंधुदुर्ग, कुडाळ, वेंगुर्ला या भागामध्ये आघाडीचा गायक आहे. अशी रत्न घडवण्याचं काम गुरुकुल संगीत संस्थेनं केलं. ही माया सर्वस्वी आम्हाला देऊन कृतार्थ केल्याबद्दल उत्तम मातेकर सरांचे आभार व्यक्त करतो. आणि अशी माया जर नसली तर असे कार्यक्रम करणं कठीण आहे. कारण आज प्रत्येक ठिकाणी पैसा मोजावा लागतो आणि प्रत्येक विद्यार्थी काही तेवढ्या परिस्थितीतनं जात असेल असं नाही. तो फक्त संगीताची सेवाच करतोय आणि संगीतात काय पैसे मिळतात. एखादं भजन केलं, एखादं नाटकात काम केलं तर पदर मोड करून करणारी माणसं आहे देणारी. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला असं मी मानतो. भविष्यात या अशा सांगीतिक कार्यक्रमांना त्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा ठेवतो. आणि ही सर्व मंडळी वेळात वेळ काढून आपला वेळ, तन, मन आणि धन असं अर्पण करून हे गुरुकुलचं कार्य यशस्वी करायला हातभार लावला. तसेच आपण रसिक प्रेक्षक, संगीत श्रोते, कलाकार, विद्यार्थी वर्ग सगळेजण अगदी आत्मीयतेने आपलं आहे ही भावना ठेवून, इथे कुठलाही औपचारिकपणा नाही किंवा आदरातिथ्याचा दिखावा नाही, हे आपलं घर आहे, हे कार्य आपलं आहे, आपण या घरचे, या वास्तूचे, आपण गुरुकुलचे आहोत ही भावना ठेवून आपण हे संपूर्ण दिवस हा कार्यक्रम अटेंड केला. प्रत्येक ठिकाणी ते वयता त्यांना सांचे भजन, अभंग हे संगीतमय वातावरण जेन्ना आयकता तेन्ना मनान जे आशिल्ले भाव एक वेगळे स्वरूप घेता. आणि संगीत जे प्रत्येकाच्या काळजाक जोडटा हे पेडणे महालान सदांच गुंजता अशें म्हाका दिसता. आनी आमच्या पेडणे सेवा ट्रस्टाचो हो उपक्रम जसो हांव 4 मेक जेन्ना हांव आयलो 7-8 दिसांनी आमी भजनी स्पर्धा घेतली दारगाळ. पेडण्याक अशे कितकेशे गुरू आसा जांकां हातभार लावपाची गरज आसा आनी एक कला जतन करपाची गरज आसा. त्यानंतर भाई शिवणीची भेट, नाना अशोकराची भेट, आणि आज म्हाका दिसता तुमचे जास्त शिक्षण मेळ्ळा आणि एकाच वेळार एकाच जागेर
अशा संगीत तज्ञांक मेळप म्हणजे माझे भाग्य आसा. संगीताची आवड ही प्रत्येकाक आसता. जसं म्हाका संगीत व्हडलें कळना, पण तें आयकपाक खंय तरी वेगळ्या विश्वान तूं वयता आनी हे असोच हो वारसो जतन करचो अशें म्हाका दिसता. आमी जेन्ना भाई कडेन उलयताले की हांगा येणारे जे रवींद्र भवन आसा, त्या रवींद्र भवनान ही सोय जावंक जायी. ही गुरुकुल पद्धती जी आसा पेडण्यान राबयल्ली आसा आनी चालू आसा आनी आमचे कलाकार ताका फुडें व्हरूंक सोदता. तांचे साधन सुविधाचो प्रकल्पान आपलो समावेश केल्लो जायो आनी आमच्या वतीन हांव पुरेपूर प्रयत्न करतलो ते समावेश जातले. आनी हांगा जे भुरगे आसा, जे संगीत प्रेमी आसा, ते शिक्षण घेवंक सोदता, तांच्या खातीर ते सोयीचे जातले. कला अकादमी, जे हांगच्यान लोक कला अकादमी वयता, वेळस पडटा, मागीर ट्रेनिंग कोर्सीस, म्युझिक कोर्सीस, म्हाका दिसता पेडण्यान जे पोटेन्शियल आसा, गुरुकुल हांगा चलता आनी ताका फुडें व्हरपाचें आनी एकी कडेन येवन तें काम करपाची गरज आसा. आनी पेडणे सेवा ट्रस्ट हांव चलयता, सो ताज्या बरोबर आसतलें पुन्हा एकदां सांगता.